सो हा जॉब तुम्ही किती वर्ष केलात? मी जवळजवळ 7 वर्ष केला हा जॉब. तर त्याच्यामध्ये आय हॅड अ व्हेरी बिग टीम साईज ऑफ अबाउट 50 पीपल अंडर मी. आय टूक 4 प्रमोशन्स इन दॅट पिरियड. कारण आम्हाला मिडल मॅनेजमेंटमध्ये मला जायचंच नव्हतं. कारण माझा एंड ऑब्जेक्टिव्ह नेहमीच होता की मला कधी ना कधीतरी जॉब सोडून मला माझा स्वतःचा बिझनेस करायचा आहे. अच्छा, हे तुमचं हे नेहमीच होतं. त्यामुळे मी कधीच मिडल मॅनेजमेंटमध्ये जायचा विचार नाही केला आहे ना, की ब्रांच हेड बनायचं किंवा तो नव्हताच. मी फ्रंटलाईन सेल्समध्येच नेहमी राहिले. कारण मला आय वॉन्टेड टू बी इन टच विथ डिरेक्ट क्लायंट्स, क्लायंट सर्व्हिसिंग, डिरेक्ट सेल्स, क्लायंट्सबरोबर इंटरपर्सनल रिलेशनशिप्स किंवा मॅनेजिंग माय टीम. मला ह्या एक्सपिरियन्समध्येच राहायचं होतं. म्हणून मी कधीच ते मिडल मॅनेजमेंटमध्ये जायचा विचारच नाही केला. ओके. सो मग 7 वर्ष तुम्ही जॉब केलात बोलतात. मग 7 वर्षानंतर तुम्ही स्वतःचं काम चालू केलं? हो. म्हणजे कसं होतं की जसं मी म्हटलं की मला पुढे जाऊन माझा बिझनेसच सेट करायचा होता. तर या 7 वर्षाच्या अनुभवानंतर मला वाटलं की नाव द टाईम हॅज कम, लेट मी टेक द नेक्स्ट लीप. म्हणून मी माझा जॉब सोडला इमिजिएटली. परत माझी जी ॲडवायझरशिप होती ती एजन्सी घेतली. कारण हे फील्ड मला कधीच सोडायचं नव्हतं. अच्छा, ॲज अ एजंट परत तुम्ही? येस. मला ही फील्ड आणि ती कंपनी कधीच सोडायची नव्हती. म्हणून मी परत इमिजिएटली एजन्सी घेतली अँड आय स्टार्टेड अन इव्हेंट कंपनी विथ अ पार्टनर. म्हणजे माझी बहिणीच आहे ती. आम्ही दोघींनी मिळून पार्टनरशिपमध्ये ग्रासहॉपर इव्हेंट्स ही इव्हेंट कंपनी सुरू केली. बोथ ऑफ अस कम फ्रॉम कॉर्पोरेट बॅकग्राऊंड्स. पण वी डिसाइडेड वन डे की बाबा चला आपण बिझनेस सुरू करूया, आपण काहीतरी वेगळं करूया. आणि वेगळं म्हणजे काय, आम्हाला इमिजिएट होतं फर्स्ट की आपण चला इव्हेंट करूया. कारण वी हॅव अ व्हेरी बिग फॅमिली. आमची एक्सटेंडेड फॅमिली, जॉईंट फॅमिली खूप मोठी आहे. कॉन्स्टंट इव्हेंट्स होत असतात. मी कॉन्स्टंट मॅनेज करतो. म्हटलं जर आम्ही 50-100 लोक रोजच आपण मॅनेज करतो तर वाय नॉट पुट इट टू यूज. सो वी स्टार्टेड अन इव्हेंट कंपनी आणि 10 वर्ष मी इव्हेंट्स केलेले आहेत. ओके. तर इव्हेंट्स करण्याचं कारण पण हेच होतं की तो एक एक्सपर्टीज होता लोकांना मॅनेज करायचं. ह्याच्यामध्ये मला नेटवर्किंग वाढवणं, कॉर्पोरेटशी आमचे बरेचसे कॉर्पोरेट क्लायंट्स ह्याच्यामध्ये आहेत. वी डिड अ लॉट ऑफ कॉर्पोरेट इव्हेंट्स. म्हटलं आमचा कॉर्पोरेट बॅकग्राऊंडचा अनुभव प्लस नेटवर्किंग आमचं झालं आणि साईड बाय साईड माझं लाईफ इन्शुरन्स चालूच होतं. तर 10 वर्ष मी इव्हेंट्स आणि इन्शुरन्स हे दोन्ही केलं. ओके. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.